तर नमस्कार नमस्कार मंडळी. तर मी शुभम साहेब तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टाइमपास चॅनल मध्ये. तर जसं की तुम्ही पाहिलं आपण आलेलो आहे गावठी डोंगरा वरती. तर इथं लय हवा आहे, तुम्हाला हवानी आवाज स्पष्ट येत नसेल तर चला वरती कसं काय वातावरण आहे, कसं काय. आता पाऊस काळा सुरू व्हायला लागला, पाऊस आलाय. तर गवत बघू शकता, हे बघा तुम्ही नॉर्मल वाळलेलं गवत हे वल व्हायला लागले. डोंगर असे काही खतरनाक खायच्या वस्तू पण आहेत, ते पण तुम्हाला दाखवून मी. सध्या आहेत का नाही माहित नाही मला. तुम्ही कंटिन्यू करा, जाऊया फास्ट वरती गेलेच भेटू आता. जमलोय मी, डायरेक्ट वरती गेलोच भेटू. तुम्ही पाहिजे तुम्हाला कसं आहे. आता निम्म्यात आलो मी, दाखवतो तुम्हाला. बघा तुम्ही आता तुम्ही निम्म्यात आलो, निम्म्या डोंगराला चालू. तर इतके बेकार हाल झाले त्यामुळे आणखीन बघा आपल्याला इतकं वर जायचं. आणखीन आपण आताशी थोडं चालू आलो. चला तुझा जास्त वेळ घात, आपण जाऊ डायरेक्ट वरती. तुम्ही आता खास व्हिडिओ यासाठी सुरू केलाय. जागा दिसते तुम्हाला ही? हो सस बाप, कॅमेऱ्यात घेतलंय, मला दिसलं नाही. कॅमेरा दिसलं नाही ते मला माहित नाही. सस गेलो आईला, इथं याच्यातलं पण बसलो सस. तर ही जागा माहिती की तुम्हाला? नाही माहित ना. माझं बालपण जास्त लहानपणी मामाच्या गावालाच राहिलो ना. हा माझ्या मामाच्या गावात असं उभं आहे. तिन्ही साईड, ही समोर साईड, इकडे उजी साईड आणि डावी साईड. पलीकड साईडने काय नाही. हे खालचं गाव आहे, ते गाव पण वरती गेलो तुम्हाला आणखीन वर आहे ते दाखवतो. तर इथं नाही, इथं हे बघा, इथून मी माझे मित्र घसरत डायरेक्ट तिकडे खाली जायचो. तो लिंबाचा ऍड्रेस आहे का, तिकडे टायर फेकायचो, घसरगुंडी खेळायचो सगळे. म्हणजे समजा तुम्ही मागचे काताडे फिताडे सगळे जायचे, चड्डी पण फाटायचे, आमचे पॅन्टी कासला राहून हजारा. वरती जायची, इथून पण रस्ता आहे जायला. पण आपलं काय आहे, गावठी मिस्टर टाइमपास चॅनल आहे. आपलं कसं आहे, तुम्हाला टाइमपास घातला पाहिजे, आपण काही बी करू शकतो जे आजपर्यंत कोणी करत नाही ते. तर हे बघा, हे पाठीमाग हे असे हे येतं, म्हणजे इथं वर चढायचं पण लई. हे बघा तुम्ही, बघा माझ्या हाईट पेक्षा किती वर उंची. पण इथं मी जाणार न काय धरून, इकडे रस्ते न जाता फिरून करणार मी मस्तपैकी. आता काय म्हणतात रायडिंग, हे तुम्हाला तुमच्यासाठी मी एक चॅलेंज घेतलंय. हे बघा, हे दगड फुटतोय तुटतोय. आता हे वरच आहे बघा, हे सगळं ढिल्लंय. तर आता मी चॅलेंज घेतलं, इथून मला वरती चढायचंय. आता शूट घ्यायला पण आपलं कोण नाही, तर मोबाईल इथं कुठंतरी साईडला ठेवू. बघा मी चॅलेंज घेतलं, तुम्ही ते पूर्णच करणार. तुम्हाला माहिती आहे आपलं चॅनल काय, मिस्टर टाइमपास. तर आपण करूया, आपण घेतलेलं काय म्हणतात ते, हे तुमच्यासाठी चॅलेंज करू पूर्ण.
एक एक प्रयत्न हे करून आपण आलो आकर्षक डोंगराच्या टोकावरती. काय दिसलंय मला? अशा टोकावरती ना बघू शकता. हे बघा, थांबा तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो. आज टोकाच्या कडीला जाऊन दाखवतो मी तुम्हाला किती वरती आलोय, मग सांगतो तुम्हाला ती काय गोष्ट आहे, कोणी काय केलं. हे बघा, आपण इतक्या वरती आलो, इथून वस्ती पण जवळच वस्ती आहे. आता मी त्या गोष्टीच्या जवळ जात नाही, त्या झाडाजवळ मी जाणार नाही. त्या झाडापाशी माझं बालपण गेलं, हे कोणी केलंय मला माहीत नाही आता सध्या कोणी केलंय, पण हे हा प्रकार कोणी केलाय याची गरज कोणाला बांधून ठेवलंय. मग काय ते कोणतरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे, माहित नाही कोणी केलंय, काय केलंय ते, का कोणी लहान लेकरांनी बांधलंय का काय, कोणी केलं असेल. चालतं तुम्ही या युजचा आनंद, ती गोष्ट सोडा, आपल्याला त्याचं काही केलं ते नाही, आपण तिकडे जाणार नाही. तुम्ही बघा आता मस्तपैकी तुम्हाला किती दाखवतो. हे बघा, तुम्हाला दिसतोय का नाही मला माहित नाही. हे काय काय स्पष्टपणे नाही दिसत तुम्हाला, कारण की तो आहे वाटतं माझ्या 7 किलोमीटर आहे. तर इथून डोंगरा हे बघा, हे डोंगर आहेत का, इथून रस्ता, इथून चलत 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 7 किलोमीटर पाहून डोंगर चलत पण आम्ही जाऊ शकतो. तर मोबाईल आपला हाय क्वालिटीच नाही, त्याच्यामध्ये दिसूनच येत ना. हे बघा ना काय डोंगराने, हे बघा इकडून डोंगर, इकडून डोंगर, डोंगर 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 डोंगर, असा डोंगर. इथं लय भारी वाटतंय मला मंडळी. असलं भारी या टोकाडाला ना, मला हे पॉईंट लय आवडतो. पॉईंट ना, हा पॉईंट लय आवडतो मला. असलं भारी खतरनाक वातावरण इथं, गार गार वाटतंय. हा भाई, मी म्हणजे सांगू शकत नाही तुम्हाला. आणि काल आपल्याला एक जणांनी कमेंट केली, तू भावा छक्का आहेस का. आता भावा मी काय बोलू, आता तुम्हीच बोला त्याला. भावा मला दाढी मिशा आहेत, तुला आहेत का? हां, याची तर मी दुसरं काही नव्हतं बोलणार. अरे यार इथं हे बघा, पुणे झोपडी, तुम्हाला मोबाईलमध्ये असं वाटतं असं काही गुंतलेलं आहे, ती झोपडी तयार केली जाळ्याच वेळ. तर मंडळी डोंगराचा शूट घ्यायला म्हणजे आणखी कुणी नव्हतं, तर मी एकट्याने शूट घेतला. कसं माझ्या जीवनमध्ये कसं घेतला, तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा तुम्हाला. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर तुम्ही आपले 1000 सबस्क्राईब पूर्ण केले आणि चॅनल जर मॉनिटाईज झालं, तर आम्ही गणू आणखी जर झालं तर आपण मस्तपैकी कॅमेरा घेऊन मॉनिटाईज चॅनल अख्ख्या डोंगराचा व्ह्यू देऊ. असा खतरनाक डोंगर आहे ना, तर तुम्ही म्हणलात ना असं खतरनाक चॅलेंज भेटू, डोंगराला कोणी राहू शकत नाही, तर आपण डोंगराला 24 घंटे राहायचं ते. आता ते याला सुपात म्हणतात. तर याच्या पलीकडं करवंद असते, करवंद जाळी कमीत कमी 10 किलोमीटर, असं 10 किलोमीटर काय म्हणते, चुकलं थांबा, त्या जंगलात नाही लांडगी वाघ नाही, लांडगी समजा काय प्राणी, सर्व प्राणी हे टोकर दिसतं की, टोकर तुम्हाला हे टोकरवरती राहू शकतो आपण, कारण की जरी काय आलं तर अलीकडे आपण राहू शकतो. अलीकडे खाली लगेच घर आहेत रस्त्याला, इथून रस्ता जातो असा तिकडं. तर करा तुम्ही तेवढं आपलं 1000 सबस्क्रायबर आणि मोनोटेक चॅनल लवकरच आपण खतरनाक गावठी डोंगराचे चॅलेंज घेऊन येऊ. तर गावठी डोंगर कसा वाटला कमेंट करून सांगा, आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून नक्की ठेवा. तर आता जातो मी गणूचा बदला घ्यायला, बघायला विसरू नका बदला तुम्ही बरं का. भावा तो जी कमेंट केली ना, तुला मेसेज केले त्याचा रिप्लाय दे, सांगतो मी तुला. हां हां